ई श्रम कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। ई श्रम कार्डवर परत एकदा सरकारने महिन्याला 3000 रुपये परत एकदा सुरू केले आहेत। मागील 2 वर्षाच्या पाठीमागे ई श्रम कार्डवर 3000 रुपये सरकारने चालू केले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते बंद केले होते। आता परत एकदा ई श्रम कार्डवरती 3000 रुपये सरकारने सुरू केले आहेत। आजच याबद्दलचा नवीन जी आर सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला परत एकदा एक नवीन अर्ज आता इथून पुढे करावा लागणार आहे। हा अर्ज केल्यावर 1 जुलै पासून 3000 रुपये तुम्हाला सरकारकडून आता दिले जाणार आहेत। 18 वर्षावरील सर्वांना हा लाभ आता मिळणार असल्याचं सांगितलं आहे। याचा नवीन जी आर आजच आलेला आहे। मागील 2 वर्षाच्या पाठीमागे हे आता ई श्रम कार्डवरती 3000 रुपये चालू सरकारने केले होते, परंतु सरकारने काही अडचणीमुळे ते 3000 रुपये परत बंद केले होते। आता परत आणि आता 2025च्या या जुलै महिन्यामध्ये आता सरकारकडून तुम्हाला 3000 रुपये आता चालू केले आहेत। ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे। जे नागरिक अर्ज करतील त्यांना ई श्रम कार्डवरती महिन्याला 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। ज्या नागरिकांचे 18 वर्षे पूर्ण झाले आहे त्या सर्व सरसकट नागरिकांना आता हे 3000 रुपये ई श्रम कार्डवरती सरकारकडून दिले जाणार आहेत। परंतु तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं आता गरजेचं आहे। सरकारने नवीन काय नियम सुद्धा यामध्ये आता लावले आहेत। काही अटी सुद्धा सरकारने आता नवीन लावल्या आहेत। पात्रता देखील सरकारने नवीन लावली आहेत। तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तींकडे हे ई श्रम कार्ड आहे त्या सर्वांना आता सरकारकडून लाभ आता देण्यात येत आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही स्वतः नवरा बायको असं दोघं जर असाल तर दोघांना 7000 रुपये त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहेत। जर तुमच्या घरामध्ये तुमची 2 मुले आणि तुम्ही दोघं नवरा बायको असं 4 जण असाल तर तुम्हाला 12000 रुपये सरकारकडून मिळणार आहेत। प्रत्येक 18 वर्षावरील नागरिकांना आता नवीन नियमानुसार ई श्रम कार्डवरती 3000 रुपये तुम्हाला आता 1 जुलै पासून तुम्हाला चालू करण्यात येणार आहेत। त्यासाठी तुम्ही आता एक नवीन अर्ज सरकारला या ठिकाणी मित्रांनो भरून द्यायचा आहे। अर्ज करण्यासाठी कोणकोणते नागरिक यासाठी पात्र ठरतील, कागदपत्रे तुम्हाला यासाठी काय काय लागतील, यासाठीचा नवीन जी आर आता आलेला आहे। या नवीन जी आर नुसार तुम्हाला अर्ज नेमका कसा भरायचा आहे, तुम्ही यासाठी पात्र आहात का, सर्व डिटेल्स मध्ये माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा 3000 रुपयांचा लाभ ई श्रम कार्डवरती महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। तुमच्या यासाठी फायद्याचं ठरणार आहे, कारण तुम्हाला 3000 रुपये सर्व नागरिकांना आता या कार्डवरती सरकारने सुरू केले आहेत। ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना आता हा लाभ मिळणार आहे। ज्या नागरिकांनी अजूनही ई श्रम कार्ड काढलेले नाही तर त्यांनी 12 तासांच्या आतमध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे, कारण आता उद्यापासून अर्ज भरणे सुरू झालं आहे। तुम्ही अर्ज यासाठी लवकरात लवकर तुम्हाला भरायचा आहे। तुमच्याकडे हे कार्ड असेल तर नेमकं तुम्हाला हा अर्ज उद्या कसा करायचा आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे। तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर कसं काढायचं नेमकं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे। हा लाभ नेमका आता कोणाकोणाला मिळणार आहे बघा, हा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे, लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे, पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार आहे, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। ज्या नागरिकांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सुद्धा नागरिकांना हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। राज्यातील सर्वच्या सर्व नागरिकांना हा लाभ मिळणार आहे। तुम्ही महिला असावा किंवा पुरुष असावा, कोणतीही व्यक्ती असू दे, फक्त तुमचे 18 वर्षे पूर्ण झालेले असावेत, त्या सर्वांना हा लाभ आता मिळणार आहे। यासाठी काही पात्रता व अटी सुद्धा सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा, अर्ज केल्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेचे खाते जोडावे लागेल हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे, कारण यात ठराविकच 5 ते 6 कागदपत्रे तुम्हाला आता अर्ज भरताना लागणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही सर्व कागदपत्रे आता व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। आता बघा मित्रांनो,
यासाठी सरकारच्या माध्यमातून आता नव्या अटी व नवीन पात्रता सरकारने लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल आणि तुम्हाला 3000 रुपये महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी जर पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नक्की बघा। अर्ज तुम्हाला कुठे भरायचा ते पण बघा, कागदपत्रे कसे अपलोड करायची ते पण बघा, सरकारने यासाठी काय अटी लावल्या आहेत, काय पात्रता यासाठी असणार आहेत, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सविस्तरपणे हे आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता या योजनेसाठी लावण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर लगेचच पाहूया की तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा या योजनेसाठी ते सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। कारण मित्रांनो लक्षात ठेवा, व्हिडिओच्या शेवटी अर्ज कसा भरायचा ते सांगणार आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला 1 जुलैपासून हे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे ते सांगणार आहे, हे तुम्ही विसरू नका। बघा, यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पात्रता सांगितली आहेत, ती म्हणजे तुमचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे, म्हणजेच तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे। सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की 18 वर्षाखालील तुम्ही जर नागरिक असाल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही, कारण तुम्ही लहान आहात। यासाठी तुमचं मतदान कार्ड चेक केलं जाणार आहे। ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्या नागरिकांचे वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असतं असं सरकारचं म्हणणं आहे। त्यानंतर बघा, या योजनेसाठी म्हणजेच ई श्रम कार्डावरती जे तुम्हाला 1 जुलैपासून तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहे, यासाठी दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे, ती म्हणजे उत्पन्नाची पात्रता आहेत। बघा, आता बघा, उत्पन्नाच्या पात्रतेमध्ये सरकारने आता 2 अटी या ठिकाणी लावल्या आहेत। तुम्ही शहरी भागासाठी राहत असाल तर तुमच्यासाठी वेगळी अट आहे, तुम्ही ग्रामीण भागासाठी राहत असाल तर तुमच्यासाठी वेगळी अट आहे। बघा, शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी अटी लावली आहेत। शहरी भागासाठी जर विचार केला तर तुमचं उत्पन्न यामध्ये सांगण्यात आलं आहे, तुमचं उत्पन्न जे आहे तर शहरी भागासाठी 5 लाखांच्या आतमध्ये असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आणि जर तुम्ही खेडेगावात ग्रामीण भागात जर राहत असाल तर खेडेगावाच्या ठिकाणी तुमचं उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे, त्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। तुमचं उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं पिवळे व केशरी रेशन कार्ड यामध्ये चेक करण्यात येणार आहे, कारण सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। यासाठी सरकार तुमचं पिवळे व केशरी रेशन कार्ड सुद्धा यामध्ये आता चेक करणार आहे। जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला चेक करणार आहे, जर तुम्ही खेडेगावात राहत असणार तर तुमचं आता जे काय पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर ते चेक करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाची तिसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे, ती म्हणजे या पात्रतेमध्ये सर्वांना आता सूट देण्यात आली आहे। ते म्हणजे आता तुमच्या घरामध्ये समजा 4 जण असतील, 4 व्यक्तीकडे ई श्रम कार्ड असेल तर सर्वच्या सर्व नागरिकांना, घरातील फॅमिली मेंबरना हा लाभ आता मिळणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सर्वच्या सर्व नागरिकांसाठी आली आहे, ती म्हणजे आता तुमच्या घरातील किती पण व्यक्ती असू द्या, मग ते 4 जण असू द्या 5 जण असू द्या, ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड काढलेले आहे त्या सर्वांना आता हा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे बघा, आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की गोरगरीब जनतेला हा लाभ भेटणार आहे। यामध्ये जर तुमच्या घरातील कोणती व्यक्ती सरकारी सेवेत असेल, म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या घरातील कोणतर कामाला असेल, महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये कोणतर तुमच्या घरामध्ये कामाला असेल, तसेच तुमच्या घरातील व्यक्ती एखादा शिक्षक असेल, पोलीस असेल, आर्मीमध्ये भरती झाला असेल तर अशा घरामध्ये हा लाभ आता तुम्हाला दिला जाणार नाही। सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही त्याच नागरिकांना ही सरकारी योजना काढतो जी एकदम गोरगरीब आहेत, जी जनतेसाठी अशा आम्ही योजना ह्या काढत आहोत। जर तुम्हाला सरकारी पगार असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग यामध्ये कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे, यासाठी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, यासाठी कोणकोणत्या बँका चालणार आहेत बघा। कारण बघा, सरकारने परत एकदा ई श्रम कार्डवरती सर्वांना 1 जुलैपासून
3,000 रुपये देण्याचं ठरवलंय। पण त्याआधीच जे नागरिक अर्ज करतील फक्त त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। त्यासाठी 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला अर्ज केल्याशिवाय हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यात येणार नाही। त्यासाठी कोणकोणत्या बँका चालणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या योजनेसाठी बँका कोणकोणत्या चालणार आहेत बघा। आता तुम्हाला महत्त्वाच्या बँका सांगतो। 4 ते 5 आता ठराविक बँका आहेत, त्यामध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, कारण राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या 12 आहेत, परंतु सर्वात जास्त खाते जे असतं तर ते याच 4 ते 5 बँकेमध्ये असतं। कारण जो लाभ आहे तुम्हाला तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मोदी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। हा लाभ राष्ट्रीयकृत बँकेमध्ये येत असतो। इतर बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड नसतो। म्हणजे स्वतःचा IFSC कोड नसणाऱ्या बँका कोणत्या तर बघा, यामध्ये सोसायटीच्या बँका आहेत, गावातील ज्या छोट्या छोट्या बँका आहेत तर त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसल्याने या बँका यामध्ये आता सामील करण्यात आलेले नाहीत। मग कोणकोणत्या बँका चालणार आहेत ते पण पाहू, त्यानंतर लगेचच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहू, आणि त्यानंतर अर्ज कसा करायचा ते पाहू, आणि 1 जुलैपासून 3,000 रुपये तुम्हाला या कार्डावरती कसे मिळणार आहेत ते सुद्धा पाहू। बघा, सुरुवात करूया बँकापासून। बघा, यामध्ये पहिली बँक चालणार आहे ती सर्वात मोठी बँक आहे, ज्यामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, तर ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, ज्याला आपण पोस्ट ऑफिसमध्ये देखील असं म्हणतो। तर ही सगळ्यात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते। या बँकेवर केंद्र सरकारचे पूर्णपणे या ठिकाणी मित्रांनो नियंत्रण असते, त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला हे पैसे आता येणार आहेत। त्यानंतर बघा, आता तुम्हाला सर्वात मोठी जी बँक सांगतो ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सुद्धा ई-श्रम कार्डवरती हे 3,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा 3 नंबरची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। आता ही सुद्धा राष्ट्रीयकृत बँक आहे। या राष्ट्रीयकृत बँक म्हणून महाराष्ट्र बँकेला घोषित केलंय। भरपूर लोकांनी यामध्ये खाते खोललं आहे, तर या बँकेमध्ये सुद्धा हा लाभ आता देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची 4 नंबरची बँक बँक ऑफ इंडिया, यामध्ये सुद्धा तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे। बाकीच्या बँका पण चालणार आहेत, परंतु यामध्ये सर्वात आधी पैसे आता सोडले जाणार आहेत, या बँका तुम्हाला सांगितल्या। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सांगतो। कागदपत्रे सर्वांनी आता काळजीपूर्वक ऐकायचे आहेत। कागदपत्र सांगितल्यावर तुम्हाला लगेचच अर्ज कुठे भरायचे आहे ते सांगतो, कारण अर्ज भरल्याशिवाय हा लाभ तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये 1 जुलैपासून चालू होणार नाही। त्यामुळे सर्वात आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता कागदपत्रे सांगतो, त्यानंतर अर्ज कसं भरायचं ते सांगतो। बघा, आता यामध्ये काय सांगितलंय कागदपत्रामध्ये, पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। सरकार तुमचं उत्पन्न चेक करणार आहे। यामध्ये ग्रामीण भागासाठी 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, शहरी भागासाठी 5 लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे। ज्या ज्या नागरिकांचे उत्पन्न यामध्ये असेल, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावरती नमूद केलेलं उत्पन्न जे असेल तर त्यामध्ये तुम्हाला आता लाभ आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यानंतर बघा, 2 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे तुमचं ओळखपत्र। आता ओळखपत्रामध्ये 3 कागदपत्रे येतात। कोणते 3 कागदपत्र बघा, याचं झेरॉक्स तुम्हाला आता तुम्ही देऊ शकता। आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आणि त्यानंतर मतदान ओळखपत्र आहे। आता बघा, यामध्ये आधार कार्डाचं जर तुम्ही झेरॉक्स देत असाल तर एक सर्वात महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ती म्हणजे ज्या ज्या नागरिकांचा आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाले आहेत, म्हणजे 2025 वर्ष सध्याला चालू आहे, मग मागील बरोबर 10 वर्षे म्हटल्यावर 2015च्या बरोबर आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट करून घ्यायला सांगितलंय, आणि अपडेट केल्यानंतरच झेरॉक्स तुम्हाला आधार कार्डाचं द्यायला सांगितलंय। म्हणजे काय करायचं तुम्हाला, आता बघा, तुमचं आधार कार्डवरील नाव असेल, जन्मतारीख असेल, तर ती जन्माच्या दाखल्यावरती तीच जन्मतारीख नाव आहे का एकदा चेक करायचं आहे, कारण आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं, हे तुम्हाला सांगितलं आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक। आता तुम्ही बँकेचे पासबुक देत असताना म्हणजे तुम्हाला बँका आता सांगितले स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक, राष्ट्रीयकृत बँक, अजून एक ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेचं पासबुक तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी देत असताना अनेक जण चुका करत असतात, तर त्या म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी मारता
त्या टायमाला तुम्ही काय करत असता की व्यवस्थित मारत नाही. काही जणांचं काय होतं त्या ठिकाणी अकाउंट नंबर दिसत नाही, काही जणांचा IFSC कोड दिसत नाही, काही जणांची नावे पासबुकवरची झेरॉक्स असतं त्यावरती दिसत नाही. त्यामुळे सरकारला तुमच्या खात्यावर पैसे सोडण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे तुम्ही बँकेचे पासबुक जर व्यवस्थित झेरॉक्स काढत असताना व्यवस्थित झेरॉक्स काढायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित तुमचं त्या ठिकाणी IFSC कोड दिसेल, तुमचा बँकेचा खाते क्रमांक दिसेल, त्यानंतर तुमचं व्यवस्थित झेरॉक्स दिसेल, तरच तुम्हाला खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत. मग आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, अर्ज कुठे भरायचा. तर बघा, अर्ज कशा पद्धतीने भरता येतो याची सुद्धा माहिती आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आता बघा सर्वांनी इथे अर्ज कसा भरायचा बघू शकता. ई-श्रम कार्डवरती आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल. यासाठी आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर जन्मतारीख, इतर आवश्यक माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर बघा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया. तर बघा या ठिकाणी पहिल्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, सर्वांनी ते लक्ष द्या. तर बघा सर्वप्रथम तुम्ही ई-श्रम कार्डवरती म्हणजे त्या ठिकाणी ई-श्रम कार्ड असं गुगलवरती सर्च करायचं आहे. त्यानंतर नोंदणी करायचं आहे, म्हणजे काय, नोंदणी करा रजिस्टर या पर्यायावर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप काय आहे, तर तुमचा आधार नंबर म्हणजे आधार कार्डचा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबरला तुम्हाला OTP येईल, तर तो OTP त्या ठिकाणी तुम्हाला समाविष्ट करायचा आहे. वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा, जसे की तुमचा पत्ता असेल, आधार कार्डवरती जो पत्ता तुमचा आहे तर तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती, तुमचं शिक्षण किती आहे वगैरे असं, व्यवसाय काय करता, इतर आवश्यक माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर बघा म्हणजे कौशल्य माहिती प्रविष्ट करा, म्हणजे तुमच्याकडे असलेल्या कौशल्याची माहिती प्रविष्ट करायचं आहे. तुमचा आता जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिट म्हणजे काय, सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा UN नंबर म्हणजे अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 12 अंकी UN नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. तर बघा हा अशा प्रकारे तुम्ही याचा अर्ज भरायचा आहे. तर यासाठी तुम्हाला फायदे काय आहेत बघा, ही पेन्शन योजना 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन योजना आहे. सामाजिक सुरक्षा योजना म्हणजे विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ यातून मिळतो. कामगारांसाठी ही योजना आहे, विविध सरकारी योजनांचा लाभ याच्या माध्यमातून मिळतो. तसेच ई-श्रम कार्डच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या e-shram.government.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकता, किंवा जवळच्या सेवा केंद्र म्हणजे CSC ज्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेटावं. त्या ठिकाणी वेगवेगळी पद्धतीची तुमची लागणारी माहिती तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याचा अर्ज करू शकता. लवकरात लवकर तुम्हाला आता सरकार ई-श्रम कार्डवरती ही पेन्शन योजना लवकरच चालू करेल. तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.